वेग करा शरणचा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी देवा सवे आटे पाडितोसी देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा ओ स्वामी तुकया देवा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा ओ स्वामी तुकया देवा आलिया संसारा उठा वेग करा शरणचा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 4-5 चरणाचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे महत्वाचं आहे अति महत्वाचं आहे कशा निमित्ताने हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे कल्पना आहे तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते या न्यायानं आपल्या या पुण्य पावन नगरी चांदोरी नाही का भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी संत श्रेष्ठ अवलिया सत्पुरुष श्री संत नारायण महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी भगवान अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैव श्री खंडेरायाच्या वास्तव्यानं पावन झालेली ही भूमी हनुमंतरायाच्या वास्तव्यानं पवित्र झालेली ही जागा आणि थोर थोर राजे महाराजे या गावाला येऊन गेलेत अशी हे पुण्य पवित्र गाव आपली ही चंद्रावती अर्थात चांदोरी या चांदोरीला नागपंचमीच्या उत्सवाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला भव्य दिव्य स्वरूपाचा हा कीर्तन उत्सव कीर्तन सोहळा नाम यज्ञ नाम उत्सव मोठ्या आनंदानं प्रेमानं मिळून मिसळून खेळीमेळी वातावरणात हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो सगळे मंडळी एकत्र येतात आपल्या घरातलाच हा उत्सव आहे असं समजून एका आईची लेकरं होऊन एकत्र येतात आणि हा उत्सव गुण्या गोविंदाने साजरा करतात त्यातली ही आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आहे 5वाचे ना समस्त आपण सगळे चांदोरीकर भजनी मंडळी सप्ताचे आयोजक नियोजक समस्त ग्रामस्थ आई बहिणी वडीलधारी टाळकरी माळकरी गायक वादक सर्वच मंडळी चांदोरी आहे का नाही या सर्वांनी दिलेलं मला हे निमंत्रण आणि सुदामराव भोज आणि त्यांचे सगळे सहचारी या सर्वांनी कार्यक्रम मला त्यांच्या हाताने लिहून दिला आहे का नाही की हा दिवस तुम्ही घ्या नंतर बदल केला पहिली 19 तारीख होती नंतर 21 केली शिवा आकडा केला आहे का नाही काय अडचण नाही आपण सगळे एकाच आईची लेकरं आणि एक असे आज कीर्तन घरातलंच आहे मी तुमचा आहे तुम्ही माझे आपण सगळे एक आहोत सगळे कीर्तनकार बाहेरचे जरी असले सगळे महाराज मंडळी बाहेरचे जरी असले पण मी घरातला आहे एवढंच वाक्य तुम्ही सगळे खाली बसले आणि तुमच्यातलाच मी एक उभा राहिलोय आणि तुमचं माझं कौतुक म्हणून एक तुम्ही सगळे ऐकतायत हा त्याचा अर्थ आहे उपस्थित सर्व गायनाचार्य आदरणीय निवृत्ती महाराज देवडे वा वा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता आदरणीय राजेंद्र महाराज वा वा छान त्यांच्याकरता टाळ्या वाजवा आदरणीय श्रीराम महाराज गाडेकर आणि लखन महाराज मोरे यांच्या संस्थेतले सगळे बालगोपाळ मंडळी चोपदार
विनेकरी, साऊंड सिस्टीम वाले, सर्वच मंडळी, या सर्वांना एकदा मनोभावे वंदन करतो. एक ते निवृत्ती बाबा, इकडे नामदेव बाबा, इकडचे चिपळीवाले बाबा, सगळ्या माझे आई वहिनी आहे का नाही. तो बॉक्स फक्त मोकळा ठेवा, तो समोरचा. हा, स्वामी कृपा प्रसाद युट्यूब चॅनल, चिन्मय दादा, वा, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. स्वामी कृपा प्रसाद युट्यूब चॅनल आहे. त्या कीर्तनात, त्या चॅनलला मोठ्या मोठ्या कीर्तनकारांची कीर्तन शूटिंग झालेली आहे. गायक वादकांच्या चाली आणि व्हिडिओ त्या ठिकाणी पडलेले आहेत. ज्या ज्या वेळेला मन प्रसन्न करण्याचा उद्देश असेल त्या त्या वेळेला त्या युट्यूब चॅनलला भेट द्या आणि आपलं मन प्रसन्न करा. सर्वांना एकदा मनोभावे वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, 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 वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगातील पाचही चरणांचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी सर्व जीवाला, सगळ्या जगाला उपदेश केलाय की जन हो, माय बाप हो, अमूल्य किमतीचा मनुष्य देह देवांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म. कारण स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा जन्मामा, नारायण नामे भोव जीवन मुक्त. स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतात. कशा करता? कीर्तनी अनंत गावू घेते, गावू घेती नारायण नामे भोव जीवन मुक्त. स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतात, पण त्यांना ही न मिळणारा असा मनुष्य जन्म, मनुष्य देह आपल्या सर्वांना मिळाला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगाची सुरुवात केलेली. महाराज म्हटले, उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा आणि उठून उदार असणाऱ्या भगवान पांडुरंगाला शरण जा. का देवाला शरण जायचं दादा? हा देह काळाचा आहे का नाही? आणि धन म्हणजे पैसा कुबेराचा आहे. तेथे मनुष्याचे काय आहे? इथं दोन अर्थ लागतील बघा. देह हे काळाचं धन आहे, बरोबर आहे की नाही? आणि पैसा कुबेराचा आहे, असा एक अर्थ लावता येईल. आणि दुसरा अर्थ असा लावता येईल, देह हा काळाचा आहे आणि धन कुबेराचा आहे, तेथे मनुष्याचे काय आहे? देणारा देव आहे, नेणारा देव आहे. त्याच्या मनात आल्यावर काही पण करतो. त्याच्या मनात आलं तर राजाचा रंक करतो, रंकाचा राजा करतो. त्याच्या मनात जर आलं तर झोपडीवाल्याला बंगला बांधून देतो, 2-4 मजली एकखटी. आणि त्याचं टाळकं जर सरकलं त्याचं टाळकं कधी सरकत? गरिबांना छळल्यावर, गरिबांना कमी लेखल्यावर. मग डायरेक्ट बंगल्यावाल्याला डायरेक्ट सापरातच नेऊन बसवतो. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तेथे होय राणा रंक त्याचा. त्याच्या मनात आल्यावर उपमुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्री करतो, उपमुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्री करतो. आणि दोघांचं काय करतो? कीर्तन झाल्यावर भाऊ ऐक नाही, काही पण करतो. ही बायको माझी, पोरग माझं, गाडी माझी, बंगला माझा, सगळं आपलंच आहे. पण ज्या दिवशी आपण हे जग सोडणार आहे त्या दिवशी आपल्या सोबत कोण कोण येणार आहे याची यादी डोळ्यापुढे ठेवा आणि उदार पांडुरंगाला शरण जा. आणि अभंगाचा शेवट करताना चांदोरीकर मंडळी, सगळ्या माझ्या आई बहिणी, वडीलधारी, सगळे पाहुणे ऐकून ठेवा. प्रत्येक माणसाला, प्रत्येक पोराला, प्रत्येक पोरीला, प्रत्येक बाईला, प्रत्येक माणसाला तुकाराम महाराजांनी सर प्रश्न विचारलाय या अभंगाचा शेवट करताना. प्रत्येकाला, इथं जेवढे बसलेत ना माझ्या सहित पार, सगळ्यांना तुकोबारांनी प्रश्न विचारलाय. का रे? तुम्हाला सुद्धा विचारलाय. का रे? तुम्हाला विचारलाय. का रे? तुम्हाला सुद्धा विचारलाय. का रे? नाशिवंतासाठी तुकाराम महाराज म्हटले जग नाशिवंत आहे, सगळं जग नाशिवंत आहे. बायको, पोरं, गाडी, माडी, बंगला सगळं नाशिवंत आहे. यांच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करता, डे नाईट ड्युट्या करता, रात्रंदिवस शेतामध्ये बारे देता, बरोबर आहे की नाही? 2-2 कीर्तन आपलं ते
आहे की नाही? आणि देवासाठी मात्र अटी निर्माण करता असं का? बरोबर आहे की नाही? असाच प्रश्न निवृत्ती महाराज हरिपाठातल्या 5व्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी विचारलाय. सायास करीशी प्रपंच दीननिशी पण हरीशी न बजेशी. हा प्रश्न आहे प्रत्येकाला. कोण्या गुणे काय कमी केलं देवानी? काय कमी केलं? हातपाय नाही का? मन भावना नाही का? बायको नाही का? पोरग नाही का? गाडी नाही का? घर नाही? काय कमी केलं देवानी? असं करू नका. देवासाठी अटी निर्माण करू नका. उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा आणि उदार परमेश्वराला शरण जा. विठ्ठल विठ्ठल अशा अर्थाचा हा अभंग आहे. कळला का तुम्हाला सगळ्यांना अर्थ अभंगाचा? कळला ना सगळ्यांना? तुम्हाला कळला का रे? असं असं करीचा. कळू नाही तर न करू. आहे का नाही? हा. या अभंगाच्या सुरुवातीला परत 4 प्रश्न आहेत. शरण कोणी जायचं? शरण कोणाला जायचं? शरण कशा करता जायचंय? आहे का नाही? आणि कसं जायचंय? असे 4 प्रश्न आहेत. शरण कोणी जायचंय? नरदेवाला आले त्यांनी जायचंय. कोणाला? देवाला. कसं? सर्व भावे. सर्व भावे म्हणजे 2-4 जण सख्खे भाऊ भाऊ नाही. मग काया वाचा आणि मने. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे तोंड म्हणजे नामस्मरण, आणि मनाने देवाला शरण जायचंय. बरोबर आहे की नाही? हा. एक जण तुकाराम महाराजांकडे गेला. महाराज, ते रात्री आलो होतो मी चांदुरीला कीर्तनाला. तुम्ही काय सांगितलं रात्री? शरण जावे, शरण जावे, शरण जावे. काय भानगड काय? का बरं देवाला शरण जायचं? महाराज म्हटले, किती वय तुझं? म्हटले 25 वर्षाचा आहे मी. काय काम करतो? काय नाही, बोंबलं तिडतो. काम काय करतो? म्हटले काहीच काम करीत नाही, आई वडिलांच्या जीवावर उड्या मारतो. म्हटले मग ऐक, तू लहान होता, तुला बोलता येत नव्हतं, तुला चालता येत नव्हतं, तुला काहीच कळत नव्हतं, पण तुझं आता हे जे वय आहे हे सगळ्या गोष्टी करण्याचं वय आहे. सगळ्या म्हणजे जवळ सकळ सिद्ध आये, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय, तीर्थयात्रा जाय चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला. तीर्थयात्रा करणं, नाम परमार्थ करणं तुझं हेच वय आहे, आणि म्हणून तू देवाला शरण जा. विठ्ठल विठ्ठल. आदरणीय निवृत्ती महाराज तुकाराम महाराजांकडे 85 वर्षाचे एक बाबा आले. 85 वर्षाचे. काठी टेकवीत आले, कमरात वाकले होते, कानाने थोडंफार ऐकायला येत होतं, एका कानाने ऐकायलाच येत नव्हतं. असे बाबा तुकाराम महाराजांकडे आले आणि त्यांनी विचारलं. तुकाराम महाराज बसले ते भजन करीत. पांडुरंग द्यानी, पांडुरंग द्यानी, पांडुरंग मानी, पांडुरंग द्यानी, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आले तेवढ्या तुकाराम महाराजांकडे हे बाबा काठी टेकवीत. महाराज डोळे उघडा, मी आलो. कोण तुम्ही? मी टरले. कुठून आले? चांदुरीहून आलो. ते तुम्ही रात्री चांदुरीला आले होते, शरण जा म्हटले देवाला. काय भानगड काय ती? महाराज म्हटले बाबा किती वय तुमचं? म्हटले 85 आहे. काय काम करता? म्हटले काहीच करीत नाही मी, मला चालता येत नाही, नीट चालता येत नाही, नीट ऐकायला येत नाही, पण बाहेर बसून तुमचं कीर्तन मी ऐकलं रात्री, ते शरण जा असं काहीतरी तुम्ही सांगितलं. कशा करता जायचं देवाला शरण? सांगितलं बाबा एक काम करा, तुमचं वय आता 85 आहे, तुम्ही कमरात वाकले, तुम्हाला चालता येत नाही, तुम्हाला काहीच करता येत नाही, तुम्ही या वयात काहीच काम करू शकत नाही. आता तुम्ही या वयात एकच काम करू शकता, ते म्हणजे एकाच जागेवर बसून देवाची उपासना. म्हणा ठाईचं ठाईचा बैसोनी करा एका चित्ता, 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 ठाईचा बैसोनी करा एका, ठाईचा बैसोनी करा एका चित्ता, ठाईचा बैसोनी करा एका चित्ता, ठाईचा बैसोनी करा एका चित्ता. आवडी आनंद हल बाबा, आवडी आनंद हल बाबा, आवडी आनंद हल बाबा, नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा, आवडी आनंद
आनंद आला बाबा आवडी आनंद आला बाबा नरकाती जाया सदा देवानंदाला नरकाती जाया सदा देवानंदाला हो. आता या वयात तुम्ही एकच काम करा, एका जागेवर बसून तुम्ही देवाची उपासना करा. एका जागेवर बसून देवाची उपासना करता येते, परंतु त्यासाठी सवडीने भावे, आपलं आवडीने भावे हरिनाम घेशी. सध्या हेच चालू आहे बाबा. आवडीने भावे नाही चालू, सवडीने भावे चालू आहे सध्या. चला 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 कुठं कीर्तनाला, आपल्या गावचा सप्ताह चालू आहे ना. कधी बसू, कधी 5वा दिवस जाऊ, अजून 2-3 दिवस सवडीने भावे आहे की नाही. असं चाललंय सध्या. चला 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 कीर्तनाला. कोणाचं कमानकरचं कीर्तन आहे, आपल्याच काय जाऊ द्या, काय मत ऐकतोय. सवडीने भावे असंच आहे का नाही. पण महाराज म्हटले सवडीने नाही, आवडीने आणि भावाने, विश्वासाने आणि श्रद्धेनं जर तुम्ही देवाला शरण जाल तर तुझी चिंता त्याशी सर्वांनी, तुझी चिंता त्याशी सर्वांनी तुझी चिंता त्याशी सर्वांनी तुझी चिंता त्याशी आवडीने भावे हरिनाम घेती 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 तुझी चिंता सर्व आहे आवडीने भावे हरिनाम घेती तुझी चिंता सर्व हरिमुखी गाता हरिमुखी गाता हर परिचिता रे आवडीने भावे हरिनाम घेती तुझी चिंता सर्व आहे आवडीने भावे हरिनाम घेती तुझी चिंता सर्व आहे हरिमुखी गाता हरिमुखी गाता हर परिचिता. आवडीने आणि भावाने जर तुम्ही देवाला शरण जाल तर तुमच्या मनातल्या सगळ्या चिंता उरलेल्या आयुष्यातल्या देव पूर्ण करील. म्हणून तुम्ही देवाला शरण जा. कळलं तुम्हाला आता इथपर्यंत. या अभंगाच्या सुरुवातीला 4-5 गोष्टी लय महत्वाच्या आहेत. सगळे ऐका, ताट बसा. आपण कोण आहोत, कुठून आलो, कशा करता आलो, इथे येऊन काय करायचं आणि इथलं काम झालं की जायचं कुठं, अशा 4-5 गोष्टी लय महत्वाच्या आहेत. मी तुम्हाला एक एक सांगतो. आपण कोण आहोत, मला उत्तर द्या बरं. सगळे बोला, सगळे, पर तुम्ही सुद्धा. आपण कोण आहोत. इथं जन्माला आल्या आल्या आपल्याला नाव होतं का नव्हतं? होतं का नव्हतं? नव्हतं. नव्हतं का? असं कुठं झालं का? आपल्या चांदोरीच्या एका जणाची बायको माऊली हॉस्पिटलला बाळंतीण झाली आणि डेरे डॉक्टरांचा फोन आला त्या बाईंच्या नवऱ्याला. ओ कुठे आहे तुम्ही? म्हटले मी मळ्यात आहे. तुमची बायको बाळंतीण झाली ना, तुम्हाला बाळ झालं. काय बोलता? हो हो. गाय गाय घरी आला पळत, नवे कपडे घातले, 2-4 पोरांना फोन केला. ए चला चला कुठं? माऊली हॉस्पिटलला. काय माझी बायको डिलिव्हरी झाली, आम्हाला बाळ झालं. लगेच गाय गाय सगळे मित्र गाडीत बसले, गेले हॉस्पिटलला. आणि त्या बाळापायी जाऊन उभे राहिले. त्या बाळाला म्हटले काय संपत कवा आला? असं कुठं झालं? असं कुठं झालं? उपजलिया बालकाशी नाव नयेतीये पाशी. जन्माला आल्या आल्या बाळाला नाव नव्हतं सर का? होतं नव्हतं ना. मग कधी ठेवलं? 9 दिवस गेले, 10वा दिवस गेला, 11वा दिवस गेला आणि 12व्या दिवशी येथ वडील जे जे करीती. बस पुढचं बोललं का ते विषय बदलून जाईल. तया नाम धर्म ठेवीती. आपल्याला फक्त एवढंच, येथ वडील जे जे करीती. वाढ वडिलांच्या नियमाप्रमाणे त्या बाळाचं नाव ठेवलं. काय ठेवलं? काहीतरी ठेवलं. आमाजी वामाजी ठेवलं काहीतरी. बरं कुठून आलोय आपण? लय लांबून आलोय आपण. लय लांबून म्हणजे काय? दोरोने आलो मी का दुःख झाले दारुण या वया यथवरी होते हेची कारण. कोणतं कारण? ज्ञानेश्वरी मध्ये याचा पुरावा आहे पहा. आगा कर्मीचे उरावे तै ते सुख दुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहाय का. मागल्या जन्मातलं आपलं कर्म उरलं होतं. ते सुख असो किंवा दुःख असो आम्हाला माहिती नाही, पण ते उरलेलं कर्म संपवण्यासाठी या जगात आपण सगळे आलो. इथे येऊन ते कर्म करायचं आणि इथलं कर्म संपलं का इथून निघून जायचं.
तेव्हा चालल्या पण निघून. कर्म संपलं की इथून निघून जायचं म्हटलं लगेच चालल्या निघून. ऐका इथलं कर्म संपलं का इथून निघून जायचं. विठाला 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 विठाला. आजी गंमत केली बर का, नाही तर राय उभी बाहेर. एकटा चालूय आज. ऐका मुद्दा आपला चालला होता, इथलं कर्म संपलं का इथून निघून जायचं. मग आता ऐका, जे कर्म करायला आपण सगळे इथं आलो ते कर्म करायचं सोडलं आणि वेगळ्याच मार्गाने धावतोय. बरं मला उत्तर द्या सगळे पाहुणे, सगळे आपण सगळे माणसं, कर्मगती कोणाला चुकली का? चुकली तुम्हाला? कर्म कोणाला चुकलं? कर्म कोणाला चुकत नाही. मी तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो, हाताने बघा. शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, चांगलं किंवा वाईट, सुख किंवा दुःख, यापैकी तुम्ही जे काही लोकांना देता वाटता तेच सगळं परत तुम्हाला मिळत असतं. तुम्ही एखाद्याला शिव्या द्या, तोय तुम्हाला शिव्यात देतो. समजा तुम्ही एखाद्याला लई शिव्या दिल्या तर समोर तुम्हाला काय देईल? शिव्यात देईल ना. का तो असं म्हणल वा वा छान छान धन्यवाद, असं तर नाही म्हणू शकत ना. शिव्यात देईल ना तो. बरोबर आहे की नाही? सगळ्या आया निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. बरोबर आहे की नाही? जे केलं तेच भोगावं लागतं, दुसरं नाही. मी तुम्हाला विचारतो बायांना, शेजारच्या बाईनं जर वाटीभर साखर तुमच्याकडून नेली तर परत देताना किती आणून देईल? तिकडे येऊ का माईक घेऊन? किती कमी देईल थोडी. वाटी बरं देईल ना. कमी कशी काय देईल? ते म्हणते कमी देईल. किती देईल आई? वाटी बरं देईल ना. शेजारच्या बाईनं तुमच्याकडून वाटीभर साखर नेले, परत देताना वाटीभर देईल ना. का पोत आणून देईल? तुम्ही ऐन वेळेला आमची गरज भागवली, हे घ्या पोत. असं तर कधी होत नाही ना. ती लई तर लई 2-4 दाणे वरून साखरेचे टाकील म्हणून काय पोत आणून देते काय? तुम्ही जे काही देता तेच सगळं परत तुम्हाला मिळत असतं. कर्म पत्ता विसरत नाही. कर्म तुम्ही एखाद्याला असं करा, हे बस असं म्हणजे काय? राम राम. तोय तुम्हाला असं करतो ना, राम राम. एखाद्याला असं करा बरं, तो डायरेक्ट असंच करतो. हे असंच आहे, तुम्ही जे काही देता तेच सगळं परत तुम्हाला मिळतं. कर्म पत्ता विसरत नाही. कर्म कोणालाच माफ करीत नाही. तुमची बायको माफ करील, तुमचा नवरा तुम्हाला माफ करील, तुमचं गाव तुम्हाला माफ करील, सगळं जग तुम्हाला माफ करील, पण कर्म कधी माफ करीत नाही. कर्म फिरून परत तिथं येत असतं. कर्म चांदोरीतून निघालं का डायरेक्ट पिंपळस, तिथून डायरेक्ट कोटरूपाटा, डायरेक्ट भरूस पाटा, भरूस पाट्याहून कोळपेवाडी, कोळपेवाडून कोपरगाव, कोपरगाव डायरेक्ट शिन्नर, शिन्नर मधल्या मार्गे पाटपिंपरी मार्गे भेंडळी, परत सायखेडा, सायखेड्यावरून डायरेक्ट पुलावरून असं मधून नाही विटपट्टी बसून डायरेक्ट पुलावरून परत चांदोरीला येत. कर्म पत्ता विसरत नाही. तुम्ही जे केलं तेच भोगावं लागतं. म्हणा, केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती.
केले कर्म झाले त्याची भोग आले का ते असं म्हणले त्याच्यासारखे भोग आले असं तर नाही म्हणले ना ते काय म्हणले ते त्याची भोग आले त्याच्यासारखे भोग आले असं नाही म्हणले त्याची भोग आले जे केलं ना दादा तेच भोगावं लागतं उदाहरण सांगतो लय गोड आहे तुम्हाला लय आवडल कीर्तनाला आल्याचा पश्चाताप तुम्हाला अजिबात होणार नाही तुम्हाला असं वाटेल मी बरं झालो आज कीर्तनाला आले असंच वाटेल तुम्हाला इतकं सुंदर उदाहरण आहे फक्त बारकाय नाही का मन लावून नाही का ते काही मी कुठं सांगत नाही पण तुम्ही लय टवकारले म्हणून सांगतो आहे का नाही हा कर्माच्या बाबतीमध्ये लय उदाहरण आहेत आपण गंगेवर तर कायमच सांगत असतो कर्माची उदाहरणं सध्या चांदुरीतलं कुणी गेलं का माया वाटेलच पूजेल त्या दिवशी बरे झाले मला जोडी झाली आहे का नाही तर मीच राहतो कायम असं ऐका कर्म कोणालाच माफ करीत नाही उदाहरण किती गोड आहे सांगतो जरा भजन करा विठाल विठाल लय बारकाय नाही का म्हणजे कळल लय भारी आहे आपला मुद्दा चाललाय जे केलं आपण तेच भोगावं लागतं दुसरं नाही 85 वर्षाची म्हातारे बाबा त्यांची सुनबाई त्यांचा मुलगा आणि त्यांची 4 वर्षाची नात असे 4 लोक कुटुंबात राहत होते किती लोक 4 आजीबाई बऱ्याच वर्षापूर्वी या जगातून निघून गेल्या होत्या वारल्या होत्या त्यामुळे आजी काही कुटुंबात नव्हत्या त्याच्यामुळे हे 4च लोक होते 85 वर्षाचे बाबा त्यांची सुनबाई त्यांचा मुलगा आणि 4 वर्षाची नात लय मजेत चाललं होतं या चौघांचं लय भारी चाललं होतं लय आनंद चाललं होतं सर लय भारी चाललं होतं पण काय झालं बरं ते दोघे नवरा बायको सर्व्हिसला होते सुनबाई सर्व्हिसला पोरगाई सर्व्हिसला ते दोघं सकाळी 9लाच निघून जायचे घरातून संध्याकाळी परत 6 वाजताच घरी यायचे मग दिवसभर घरी कोण बाबा आणि नात मग दिवसभर बाबाला काय काम ती पोरगी नात शाळेत घेऊन जायची अंगणवाडीत तिकून घेऊन आलं का तिचं लालन पालन करायचं तिला खाऊ पिऊ घालायचं एवढंच काम बाबाला लय मस्त काम चाललं होतं पण एक दिवस त्या आनंदाला नजर लागली कोणाची नियतीची म्हणजेच कर्माची काय नजर लागली त्या बाबांना पॅरालिसिस झाला बाबांचा एक हात लुळा पडला एक पाय कामातून गेला तोंड वाकडं झालं डोळा फिरला बुद्धीवरही परिणाम झाल्यासारखं झालं अर्ध शरीर पूर्ण कामातून गेलं पण पोरगा मातृभक्त होता पितृभक्त होता त्याने विचार केला माझी आई मी दुसरीला असताना वारली आणि आता जर माझ्या वडिलांचं काही बरं वाईट झालं तर मी कोणासाठी जगू आणि कोणाकडे पाहून जगू कारण स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी स्वामी तिने जगाचा ऐक नाही आता कोण आहे मला कारण माझी आई माझा बापच आहे आणि माझा बापही माझा बापच आहे आता जर माझ्या वडिलांचं काही झालं तर काय करू मारुद्रयाला नवस केला हे मारुद्रया तू जागृत आहे असं मला माहिती आहे अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानाचे विभीषण ह कृपा ह परशुरामस्य सप्तैते चिरंजीविना 7 लोक अमर आहेत अश्वत्थामा बली व्यास कृपाचार्य परशुराम आणि हनुमंता तू जागृत आहे सगळे अवतार संपलेले आहेत पण तू फक्त जागृत आहे 7 लोक तुम्ही जागृत आहात त्यापैकी तुझा एक नंबर आहे हनुमंता जर तू खरंच या जगात असशील तर माझ्या बापाला काही होणार नाही लवकरात लवकर बरं वाटेल चांदोरीचा मारुती नवसाला पावला 1 महिन्याच्या आत बाबांना बरं वाटलं चांदोरीचा मारुती नवसाला पावला 1 महिन्याच्या आत बाबांना बरं वाटलं बाबांचा लुळा झालेला हात मजबूत झाला फिरलेला डोळा क्लिअर झाला वाकडं झालेलं तोंडही क्लिअर झालं फक्त एक पाय बाबाचा निकामी राहून गेला त्यामुळे बाबांना चालता येईना सगळ्या गोष्टी बाबांच्या जागेवरच व्हायला लागल्या त्या सुनबाईनं 2-2.5 महिने सेवा केली महाराज 2-2.5 महिने सेवा केली पण 2-2.5 महिन्यानंतर काळ असा आला आपला मुद्दा काय चाललाय जे केलं तेच भोगावं लागतं 2-2.5 महिन्यानंतर काळ असा आला त्या सुनबाईला बाबांचा राग यायला लागला किळस यायला लागली तिला त्रास व्हायला लागला ती बाबाचा राग करायला लागली आणि न राहून एक दिवस तिने बायकोला नवऱ्याला सांगितलं म्हणले का हो तुमच्या बापाला तुम्ही वृद्धाश्रमात का नेऊन टाकीत नाही उचला जाऊ द्या मी केली 2-2.5 महिने सेवा तुमच्या बापाची आता मी करणार नाही मला ते पावत नाही मी ते करणार नाही तुम्हाला काय करता येईल ते करा मी तुमच्या बापाची सेवा करणार नाही उचला ते जाऊ द्या त्या वृद्धाश्रमात लई लोक राहतात सेवा करायला या असल्या लोकांची जाऊ द्या त्यांना जाऊ द्या असं तोडून बोलल्यामुळे त्याचं मन दुखलं त्याने तोंड बारीक केलं डोळ्यातून पाणी काढलं आणि सांगितलं अगं बायको मी दुसरीला होतो तेव्हा माझी आई वारली हाडाचे काढ रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा हाताचा पाळणा माझ्या बापाने माझ्यासाठी केला अगं दुसरीला असताना माझी आई वारली तेव्हापासून माझा बाप स्वतः हाताने स्वयंपाक करायचा मला खाऊ पिऊ घालायचा मला कुशीत घेऊन झोपायचा शाळेत घेऊन जायचा
मिळेल ते काम दिवसभर करायचा, परत शाळा सुटायच्या अगोदर 15 मिनिटं गेटवर येऊन उभा राहायचा आणि परत हाताने स्वयंपाक करायचा, मला खाऊ घालायचा, मला कुशीत घेऊन झोपायचा. हाडाचे काढ केलं, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, मांसाचा गोळा माझ्या बापाने माझ्यासाठी अर्पण केला. आपल्या दोघांचं लग्न लावून दिलं आणि आता माझ्या बापाला पॅरलेस झाला तर म्हणते वृद्धाश्रमात टाका. शक्य नाही. तुला काय करता येईल ते कर, मी माझ्या बापाला इथून हलवणार नाही. त्या बाईनं तिची पद्धत वापरली. मग तिची पद्धत म्हणजे व्हीआयपी पद्धत, शेवटची स्टेप. ती म्हटली एक काम करा, तुमच्या बापाला राहू दे इथं, मी जाते माझ्या मायरा. आज काय करू नको, तुझ्या पाया पडतो. मला नाही माझ्या आईची माया भेटली, पण माझ्या बाळाला तरी आईची दुरावा देऊ नको, है का नाही. मी नेतो बापाला, नेतो वृद्धाश्रमात. त्यांनी गाडी केली भाड्याची, बापाला गाडीत बसवलं, वृद्धाश्रमात नेलं, ऍडमिशन झालं, सह्या झाल्या आणि बापाला सोडून निघाला. गेट इतक्या अंतरावरती गेला बापाला सोडून, तर मोठ्याने आवाज दिला बापाने, ए बाळा, ए भाऊ, इकडे. काय बाबा, इकडे. बोला ना, इथं माझ्या जवळ आहे. अहो बोला ना, इथं 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 जवळ आहे माझ्या. आणि मग पोरगा बापाच्या जवळ गेला आणि म्हणजे चालता न येणारा बाप त्यांनी पलंगावर उडी मारली, पोराच्या गळ्यात पडला आणि ढस ढसा रडला आणि सांगू लागला, बाळा काय चुकलं माझं, काय गुन्हा केला मी. अरे हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, रात्रीचा दिवस केला, हाताचा पाळणा केला, तुला लहानचा मोठा केला. अरे तुमच्या दोघांचं लग्न लावून दिलं, काय गुन्हा काय केला मी सांग. एक दिवस भाकर करताना मला चटका बसला, तर पळत आला, मला काय म्हणला, बाबा अहो आपली माझी आई गेल्यापासून तुम्हाला लई त्रास होतो, तुम्ही दुसरी आई करा मला, म्हणजे आपल्या दोघांचं काम होईल जेवणाचं. मी सांगितलं तुला बाळा, मी दुसरी आई करील, दुसरी बायको करील, मी मला दुसरी बायको होईल, तुला दुसरी आई होईल, पण माझा या जगात कोणावरती विश्वास नाही. मी जर एखाद दिवशी बाहेर गेलो तिनं जर तुझी हेळसांड केली तर ते मी सहन करणार नाही, मी आत्महत्या करीन. त्याच्यामुळे तुला काय लागल ते मला सांग, मीच तुझी आई, मीच तुझा बाप, मी दुसरी बायको करणार नाही, असं मी तुला सांगितलं. तुला लहानचा मोठा केला, तुमच्या दोघांचं लग्न लावून दिलं आणि आता मला पॅरलेस झाला तर मला इथं आणलं, काय चुकलं काय माझं. बाबा पॅरलेस झाल्यापासून माझ्या बायकोला तुम्ही चालत नाही, तिच्याकडून तुमची हेळसांड होऊ नये म्हणून तुम्हाला इथं आणलंय. अरे मग इथं, अरे वृद्धाश्रमातलं जगणं म्हणजे तुला माहिती का काय असतं. आपण जिवंतपणे आपल्या डोळ्यांनी आपला पाहिलेला मृत्यू म्हणजे वृद्धाश्रमातलं जगणं आहे. इथं ठेवू नको मला, नाही नाही इथंच राहा, मी तुम्हाला भेटायला येत जाईल. बापाला सोडलं, निघून आला. 8च दिवसात बाबा घरी आले. आपला मुद्दा काय चाललाय, जे केलं तेच भोगावं लागतं, दुसरं नाही. पुन्हा दोघा नवरा बायकोंची भांडणं झाले. बाबा घरी आल्यावर असे 6 महिने मध्ये गेले, पण 6 महिन्यानंतर काळ असा आला, सगळे मंडळी आपले घरातले सगळे पाहुणे सगळे ऐकून ठेवा, काळ असा आला त्या पोरालाच बापाचा तिरस्कार तयार झाला, राग यायला लागला आणि न राहून त्यांनी बायकोला म्हणलं, काय ग मी व्हीआयपी, तू व्हीआयपी, आणि म्हातारा मध्ये मध्ये लुडबुड करते. चांगले चांगले मोठी मोठी पाहुणे आपल्या घरी येतात आणि म्हातारा मध्ये मध्ये लुडबुड करते, टाका काळा दाबून याचा, टाका मारून याला. त्याची बायको म्हणली, तुम्ही तुमचा बाप, मी काय बोलू तुम्हाला. तो म्हटलं, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. पॅरलेस होण्याच्या 10-15 दिवस अगोदर माझा बाप मला बोलला होता, बाळा माझं वय होत चाललंय, मी आज ना उद्या शरीर सोडेल, म्हणजे देह टाकील, म्हणजे प्राण अर्पण करील किंवा मरल मी. मरायच्या आधी मला काशीची यात्रा घडून आणि एवढी माझी इच्छा आहे. एवढी संकल्पना आहे माझ्या डोक्यात. काय, काशीला दर्शनाच्या निमित्ताने घेऊन जातो म्हाताऱ्याला, तिला गंगेत लोटून देतो, मारून टाकतो, मेला का लगेच परत येतो. ती म्हटली, असं शुभ शेषग्राम, चांगल्या गोष्टीला उशीर कशाला करता, उचला उचला. त्यांनी बापाला गाडीत बसवलं, नाशिक रोडला गेला, गाडी पार्किंग केली, बापाला ट्रेन मध्ये बसवलं, तात्काळचं रिझर्वेशन केलं, ट्रेन मध्ये बसवलं आणि गाडी निघाली. ट्रेन काशीच्या दिशेनं 2 दिवसाचा प्रवास करून गाडी काशीत पोहोचली. पहाटेची 5 वाजता खाली उतरला, घड्याळ पाहिलं, पहाटेची 5 वाजलेत. त्याने विचार केला, आता पहाटेची 5 वाजतायत, या वेळेला गंगा आता निर्मनुष्य आहे, म्हणजे गंगेवर आता कोणी नसणार. पहाटेच्या वेळेला कशाला कोणी, आता जातो, लोटून देतो, मारून टाकतो, गेल्या पावली परत येतो, आहे का नाही, लगेच निघून जातो. आणि म्हणून त्यांनी बापाला सांगितलं, बाबा चला गंगेवर. अरे काय बोलतो बाळा, 5 वाजले पहाटेचे, थंडी गारठ्याचे दिवस आहे, मी पॅरलेसचा पेशंट आहे, मला गारठ सहन होत नाही. बाबा असं बोलू नका, पहाटेच्या वेळेला सारी देवी देवता नदीवर आंघोळीला असतात, त्यांच्या बरोबर स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. काय डोकं आहे, काय प्लॅन आहे मारण्याचा बापाला, असे असतात. बापाला घेऊन नदीवर आला, ते नदीचं पाणी पाहिलं, बापाने सांगितलं, बाळा अरे नदी दोन्ही थड्या तुडुंब भरून वाहतीये, तू एक काम कर, तुझा आतमध्ये, मी बसतो पहिल्या पायरीवर. नाही नाही बाबा, छाती एवढ्या पाण्यात उतरल्याशिवाय गंगेची आंघोळ केल्याचं पुण्य मिळत नाही, असं शास्त्र आहे. कुठलं शास्त्र आहे काय माहिती.
त्यांनी बापाला छाती एवढ्या पाण्यात नेलं आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये लोटू लागला, बापाला धक्के देऊ लागला मारून टाकण्यासाठी. बापाने हात धरला जोरात आणि विचारलं, सांग काय चुकलं काय माझं? प्यारलेच झाल्या पण तुझी बायको माझा रागराग करती, आता तोही माझा रागराग करतो. अरे मला वाटलं दर्शनाला घेऊन आला काशीला, तू तर मारून टाकायला आणलं. हो हो, तुम्हाला मारायलाच आणलं मी. अरे पण का? माझ्या बायकोला तुम्ही चालत नाही, मलाही तुम्ही आता आवडत नाही म्हणून मारून टाकायला आणलोय. अरे मग मारतो कशाला, इथं सोडून दे ना. अरे तू माझा एकुलता एक पोरगा आहे, तुझी शपथ घेऊन सांगतो बाळा, तुझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, मी मरल पण तुझ्या घरी येणार नाही, पण मला मारू नको. नाही मी तुम्हाला मारणारच आहे, तसं मी इथून जाणार नाही. आणि मग बाप मोठ्याने टाहू फोडू लागला, रडू लागला आणि रडून सांगू लागला, ठीक आहे बाळा मार, तुझी इच्छा आहे ना मला मारायची, मार, पण माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर. मरताना शेवटची इच्छा पूर्ण करायची असते असं म्हणतात ना, माझी शेवटची इच्छा पूर्ण कर. काय बाबा सांगा, तुला किती पगार आहे आजपर्यंत मी कधी विचारलं नाही बाबा. तुझ्या बायकोला कधी किती पगार विचारलं नाही. तुमच्याकडून कधी 1 रुपया मागितला नाही बाबा. मग आज मागतोय तेवढी इच्छा पूर्ण कर. म्हणजे काय? ती मग ती समोरची टेकडी दिसते ना, टेकडी, हा तिथं घेऊन चालन, तिथून खाली लोट. असं का बरं? इथे पाणीचे ना, इडून लोटल्यावर तुम्ही मरणारच आहे आणि तिथून लोटल्यावर तुम्ही मरणारच. मग तिथून का, इथून का नको, तू चाल तुला सांगतो. आणि मग बापाला ओढीत ओढीत त्या टेकडावर आणलं. त्यांनी खाली डोकावला तर खाली लई मोठा भवरा होता, भवरा. बापाला खाली लोटल्यानंतर बाप एकदा खाली गेला का परत वरती येणारच नाही, अशी ती जागा होती. हा, आणि मग त्यांनी विचारलं लोटायच्या अगोदर, बाबा आता सांगा तिथून का नको म्हणले, इथून का? आणि मग बाप मोठ्याने रडला आणि रडून सांगितलं, बाळा तुझी चुकी नाही दादा, 25 वर्षापूर्वी इथूनच माझा बाप मी खाली लोटला होता. याला म्हणतात केले कर्म झाले त्याची भोगाले. जे केलं तेच भोगावं लागतं, दुसरं नाही. मग जे कर्म करण्यासाठी आपण आलो ते कर्म करायचं सोडलं, कोण वेगळ्याच मार्गाने धावतोय. या सगळ्या लोकांकडे तुकाराम महाराजांचं लक्ष गेलं. तुकाराम महाराज म्हटले, अरे का मरता कमी वयात, त्यापेक्षा एक काम करा. आलिया संसारा उठावे की करा, 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 आलिया संसारा उठावे करा, आलिया संसारा उठावे करा, आलिया संसारा उठावे करा, उठावे करा, आलिया संसारा उठावे करा. जन्म जाऊ दादा पांडुरंगा, जन्म जाऊ दादा पांडुरंगा, चरण जाऊ दादा पांडुरंगा, देह हे काळाचे जन कुबेराचे, 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 शरण जाऊ दादा पांडुरंगा, शरण जाऊ दादा पांडुरंगा, शरण जाऊ दादा पांडुरंगा, देह हे काळाचे जन कुबेराचे, देह हे काळाचे जन कुबेराचे, देह हे काळाचे, देह हे काळाचे जन कुबेराचे, जन कुबेराचे, देह हे काळाचे जन कुबेराचे, कुबेरा. अभंगाच्या पहिल्या चरणात 10:18 तुकोबाराय सांगतात, आलिया संसारा. गरळबा 10:18 झाले असतील. उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा,
अरे का कमी वयात दुःखाच्या सागरात पडता? आपण नेहमी सांगितलं मी बऱ्याच दाव्यांमध्ये की कमी वयात लोक जगातून निघून चाललेत. अटॅक पायी चालले, ऍक्सिडेंट पायी चालले, व्यसना पायी चालले, आत्महत्येपायी लोक चालले. या सगळ्या लोकांना तुकोबाराय म्हटले उठा, वेग करा, घाई करा. आता इथं परत प्रश्न असा आहे, का बरं तुकोबाराय म्हटले उठा, वेग करा, घाई करा? प्रत्येक संतांनी अगोदर जागच केलंय आणि मग पुढचा उपदेश केलाय. स्वाध्यायी परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले इज ए नॉट अ जोक. पांडुरंग शास्त्री आठवलेनी गावागावात जाऊन तरुणांना जाग केलं आणि भक्तीचा उपदेश केलाय. गावागावात जाऊन आलो, प्रभू विचार देऊन आलो. गावागावात जाऊन आलो, प्रभू विचार देऊन आलो. जवा पहाट फुटत होती, नवी चांदणी झुकत होती, कथा कृष्णाची सांगून आलो, प्रभू विचार देऊन आलो. गावागावात जाऊन आलो, प्रभू विचार देऊन आलो. प्रत्येक गावात गेले आणि काय उपदेश केला? जाग 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 तरुणा, जाग 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 तरुणा, लाज आज संस्कृतीची तूच राखना. बरोबर आहे की नाही? तुकोबरायांच्या अभंगवाणीला अनुसरून भावगीते हे. बरं का? काय म्हटले तुकोबाराय अगोदर? काय म्हटले? उठा, वेग करा, घाई करा. तसं पांडुरंग शास्त्री काय म्हटले? गावागावात जाऊन आलो. काय केलं? जाग 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 म्हणजे उठा. आणि उठून काय केलं? शरण जा उदारा पांडुरंगा. तुकोबाराय म्हटले की नाही काय करा? तसं पांडुरंग शास्त्री म्हटले लाज आज संस्कृतीची तोच राखना. आणि नामदेवरायांनी सुद्धा जागच केले बघा. आधी नामदेवराय नामदेवराय काय म्हटले? उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. सुखरी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. अगोदर नामदेवरायांनी जागे केले. उठा जागे वारे आता. इथून मागे आपण झोपलो होतो का? नाही. तुकोबारायांचा अभंग नाही आला. जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घरकुल केले. बरोबर आहे की नाही? बोल बोलणे आबोलणे, कैसे घरात घरकुल केले. जागे बाहेर आत निजले. जागे बाहेर म्हणजे संसारात, आणि गाढ झोप लागली पार मारतात. म्हणून उठा, वेग करा. अजून दुसरा अर्थ असा होईल बाबा, पुढच्या क्षणापर्यंत आपण जिवंत राहू याची गॅरंटी नाही, म्हणून वेग करा. बरोबर आहे की नाही? आणि शरण जा उदारा पांडुरंगा. आता अभंगात प्रवेश झालाय. किती गोड आहे बघा अभंग. उदारा देवाला शरण जा म्हणतायत. उदार असणाऱ्या देवाला. देव उदार आहे का? बोला बोला, ताट बसा. थोड राहिलं आपलं. देव उदार आहे भाऊ. बाबा देव उदार आहे नाही का? बरं उदार आहे ना. उदार तू हरी, आईशी कीर्ती चराचरी, घेशी तेव्हा देशी, ऐसा आजशी उदार. देव लय उदार आहे. त्याला काही मागतो नाही म्हणतच नाही. काही मागा देवाला, काही बी. माझ्या तोंडात पा तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो. देवाला तुम्ही काही मागा, तो नाही म्हणतच नाही. काही मागा. काही म्हणजे काही बी. म्हणजे काही बी. म्हणजे काही बी. म्हणजे तुमच्या डोक्यात येईल तेच मागा, पण तो नाही म्हणतच नाही, त्याला म्हणायचं उदार. मग काही पुरावा आहे ना? पुरावा इकडे म्हणा सांगतो. एकदा नारद देवाकडे गेले. नारद 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 देवाकडे गेले आणि देवाला काय म्हणले? देवा, तुला 16,108 बायका आहे, मला एकही बायको नाही. देव म्हटले मग मी काय करू? नाही, तुला 16,108 बायका आहे देवा, आणि मला एकही बायको नाही. देव म्हटले मग मी करू काय? नाही, तुला 16,108 बायका आहे, मला एकही बायको नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. अरे मग काय म्हणणं काय ते सांग ना. याच्या मागे काय पुरावा असेल ना. कसं काय नक्की काय म्हणणं तुझं काय? मला 16,108 बायका आहे,
माझं ठीक आहे, तुला एकही बायको नाही, मग मी करू काय? नाही नाही, माझं एवढंच म्हणणं आहे ना देवा, तुला 16,160 बायका आणि मला एकही बायको नाही. नारद म्हणले बाय, पुढचं बोलतो का नाही? देव म्हटले, ते म्हटले, नारद म्हटले देवा, तुला 16,160 बायका आहे आणि मला एकही बायको नाही. मग माझं असं म्हणणं आहे, तुझ्या 16,160 बायकांमधली एक बायको मला देऊन टाक. तोंडावर देवाच्या. इमॅजिन करा, इमॅजिन, उद्या सकाळी चांदोरीत सोसायटीच्या समोर जर असं एखाद्याला म्हणलं, हा? का हो काय की पाटील, असं जर एखाद्याला म्हणलं तर काय करायचं? जिवंत कापायचं नाही का? पेरूच्या फोडीवाणी 2-4 खापा नाही करायचं का एखाद्या? पण देव नाराज नाही, त्याला पुरावा आहे. वाजवा. नारद जी ने किशन जी को एक औरत मंगी थी. नारद जी ने किशन जी को एक औरत मंगी थी. आहे का नाही? नारद म्हटले देवा, तुझ्या 16,160 बायकांमधली एक बायको मला देऊन टाक. सर, देव हसला, देवाला राग नाही आला. देव येतो, भगवान कृष्ण येतो. तो काय कृष्ण कमान करत होता का? भगवान कृष्ण येतो, बाहेरची मंडळी. भगवान कृष्ण येतो, आहे का नाही? देव हसला, देवाला राग नाही आला. सर, देव हसला आणि देव काय म्हणला? नारदा, अरे हसूने बोले मुरारी, ज्या घरी नसेल मी कंसारी, ती तुझी मुख्य अंतुरी समर्पिली यथार्थ. जा, तुला माझ्या 16,160 बायकांमधली बायको पाहिजे ना? एक नाही, 2-4 नाही. खरंच का? पण माझी अट आहे ना. काय? ज्या घरी नसेल मी कंसारी, ती तुझी मुख्य अंतुरी. जा, तुला जी पाहिजे ती ने, 2-4 नाही, एक खटी. जा, पण जिच्या जवळ मी नसेल ती तुझी बायको. जा. आता माझ्या ऍक्शन पहा, मी तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो. नारद प्रत्येक घरी जायचा, प्रत्येक घरी. इकडे पहा माझ्याकडे. नारद प्रत्येक घरी जायचा आणि दरवाजा वाजवायचा, टक. आणि देवत दरवाजा उघडायचे. काय नारदा, काय नाही, काय सायकलला चाललो होतो, तुझी आठवण झाली म्हणून थांबलो. झाला पोपट पहिल्याच घरी. पोपट झाला पोरव, पोपट. पोपट माहिती ना? माहिती. पोपट मानत हलवीत राहतो असं असं. ऐका, परत पुढचा दरवाजा, टुकटुक. देवानीच उघडला. काय नारदा, काय नाही, मारुती मंदिरात चाललो होतो कीर्तनाला, तुझी आठवण झाली म्हणून थांबलो. 16,107 घर फिरले देव, आपलं नारद. प्रत्येक घरी देव, जिकडं पाहे तिकडं देव. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी अत्याशी, देखिले मी अत्याशी, बाप रखुमा देवीवर खून बाणले कैसी. हरीची आ दासा, हरिदाही दिशा, जिकडं पाहे तिकडं देव. शेवटचा दरवाजा वाजवला, शेवटचा. थकला नारद दरवाजे वाजून वाजून. तेव्हा असा वाजवला, असा. यांचा दरवाजा असा वाजवतोय त्याच्यामध्ये. आजच्या दिवस माफ करा, नाही तर ते आमचे बाबा आहे. हे आणि ते. पण आजचे दिवस माफ आहे आपल्याला एकमेकांना, एक नाही. शेवटचा दरवाजा वाजवला आणि देवानीच उघडला. काय लावली नारदा टाइमपास? अरे 10:30 वाजून गेले, बोल ना पुढं, काय म्हणणं तुझं? काय नाही, तुझे पाय कुठे दाखव. दिले नाही तो भाग वेगळा, पण नाही म्हटले नाही हा त्याचा अर्थ आहे. देवाला काही मागा, देव नाही म्हणत नाही, त्याचं नाव उदार आहे. विठ्ठल विठ्ठल. 6 गोष्टी होत्या देवाकडे. 6 उदार, उदार बोलतोय देवाबद्दल बोलतोय. देवाकडे 6 गोष्टी होत्या. कोणत्या कोणत्या? ऐका. यश, स्त्रिय, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो जाण भगवंत. किंवा किती गोड तुकोबारायांचं प्रमाणे बघा, ते म्हणतात,
षडगुण ऐश्वर्य संपन्न गुण ऐश्वर्य संपन्न षडगुण ऐश्वर्य संपन्न गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण एक भगवंताची जाण एक भगवंताची दान एक भगवंताची दान एक भगवंताची दान एक भगवंताची दान ओ षडगुण ऐश्वर्य सहा गोष्टी होत्या सहा फक्त एकाचे त्याचं नाव देव आहे आणि म्हणून त्याला शरण जा सहा गोष्टी होत्या सहा पण सहा गोष्टींमधल्या पाच गोष्टी देवाने दुसऱ्यांना वाटून दिल्या फक्त एक गोष्ट कोणाला दिली नाही तिचं नाव लक्ष्मी आहे का बरं लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली होती हे प्रेमात पडा त्यापासून आहे. तुम्हाला काय वाटलं हा आजार काय आताच आहे काय तेव्हापासूनचा आजार या पुरावा आहे त्याला माझ्याकडे ऐकायचा का पुरावा वाजवा श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे मदन पोटा आला बापुडे एरकुणीकडे राव रंग एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भागवतातली ही ओवी आहे श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे मदन पोटा आला बापुडे एरकुणीकडे राव रंग ऍक्शन करून दाखवतो म्हणजे पटकन कळल माझ्याकडे पहा भगवान विष्णूच्या प्रेमात लक्ष्मी पडली बर का लक्ष्मी पडली प्रेमात भगवान बसले होते निवांत क्षीरसागरात किंवा वैकुंठात असं काहीतरी म्हणा तुमच्या भाषेत काय असेल ते भगवान निवांत बसले होते काही टेन्शन मध्ये असतील आता सृष्टीचा निर्माता येतो काहीतरी असेलच ना डोक्यात आहे की नाही तेवढ्यात लक्ष्मी आली माझ्या तोंडात पण तुम्हाला करून दाखवतो ऍक्शन तेवढ्यात लक्ष्मी आली देवाला काय म्हणले देवा मला तुमच्याशी लग्न करायचंय देव म्हटले क्या बोलती तू आता क्या बोलू मैं अगं मला 16,108 बायका आहे त्यांना कुठं नेऊन सोडून तू चालली परत लग्न करायला या जन्मात शक्य नाही लक्ष्मी म्हटली मी लग्न करीन तर तुमच्याशीच करीन हे वाक्य दादा तेव्हापासूनच आहे हे आता इंस्टाग्राम मुळे फोकसला आलंय नाही तर तेव्हाच वाक्य आहे मी लग्न करील तर तुमच्याशीच करील असा राग आला असं म्हणल्यावर देवाने लगेच पाठ फिरवली लक्ष्मी समोरून आली मला तुमच्याशी लग्न करायचे देवानी परत पाठ फिरवली लक्ष्मी परत पुढून आली मला तुमच्याशी लग्न करायचे देवानी परत पाठ फिरवली लक्ष्मी परत पुढून आली मला तुमच्याशी लग्न करायचे एकदा पाहिलं दोनदा पाहिलं तीनदा पाहिलं देवानी असा राग आला देवाला देव म्हणले लक्ष्मी तू किती प्रयत्न केला तरी या जन्मात मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही सरळ पाय थोडी वर पाय तू किती प्रयत्न केला तरी या जन्मात मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही होय तुला जर लईच माया बरोबर राहायची इच्छा असेल ना तुला जर लईच माया संग राहायची इच्छा असेल ना लक्ष्मी तर तुला माझ्या पायाची सेवा करावी लागेल पायाची सेवा करावी लागेल पाया लक्ष्मीच्या हाती पाया लक्ष्मीच्या हाती बरोबर आहे पाया लक्ष्मीच्या हाती पाया लक्ष्मीच्या हाती वेगिया नभा तुहारे वेगिया नभा तुहारे बचिया वेगा कुरुती इजर कामुते वेगिया नभा तुहारे वेगिया नभा तुहारे वर पाय तुला जर लईच माया संग राहायची इच्छा ना तर तुला माझ्या पायाची सेवा करावी लागेल पाय लक्ष्मीचे हाती आणि म्हणून लक्ष्मी कोणाला दिली नाही बाकी 5 गोष्टी देवानी वाटून दिल्या कोणत्या कोणत्या कोणाला दिल्या ऐका आता यादी
यश थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती अवदार्य देऊनी करना हाती कीर्ती दिगंतरी मिळविली यश थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती यश नावाचा गुण हनुमंतरायाला दिलाय ज्यांना पोलीस भरती करायची दादा ज्यांना मिलिटरी भरती करायची आहे ज्यांना गाव चालवायचंय गाव ग्रामपंचायत वाले असतील ना कोणी मी खरं सांगतो तुम्हाला गाव चालवायचं असेल गाव किंवा तुम्हाला लय मोठं काम करायचं असेल त्यांनी सुद्धा हनुमंतरायाचीच उपासना करायची बाकी कोणाचीच नाही करायची कारण यश नावाचा गुण हनुमंताला दिलेला आहे देवाने पुरावा देतो ना तुम्हाला मी यश नावाचा गुण काही म्हणले आम्ही पांडुरंगाची भक्त आहे आमचा पांडुरंग आम्हाला मिलिटरी मॅन नाही करणार का अजिबात नाही करणार का बरं पांडुरंगानेच यश नावाचं खातं यांना दिलेलं आहे तुम्हाला उदाहरण सांगतो ना फक्त बारकाई नाही का अर्धवट ऐकू नका आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत साहेबांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली आणि त्यांनी त्यांचे नेते मंडळी असे समोर बसवले आणि त्यांना खाते वाटप करून दिले आरोग्य मंत्री तुम्ही शिक्षण मंत्री तुम्ही आदिवासी विकास मंत्री तुम्ही वन औषधी खाती मंत्री तुम्ही आमके मंत्री तुम्ही तमके मंत्री आता शिक्षणासंदर्भात जर काही काम असलं तर कोणाकडे जावं लागेल सर कोणाकडे जावं लागेल शिक्षण मंत्र्याकडे जावं लागेल ना एका जणांनी नातीची फाईल घेतली आडदांड बाबा आपल्या बेंडाळीचा किंवा चांदुरीचा कुठला तरी म्हणा आडदांड बाबा आडदांड रावच्या गडी ते नात खूप शिकली तिला काही नोकरीत लागा ना त्या नातीची फाईल घेतली साहेब आले होते निफाडला उदाहरण चालले नाही तर म्हणजे कवा आलते ऐका साहेबांची सभा होते निफाडला फडणवीस साहेबांची साहेब आणि या बाबांनी नातीची फाईल घेतली नातीला सोबत घेतलं डायरेक्ट सभेत अ साहेब ए माई नात लय शिकली कुठे का तू ए पुढे ये ना ए माई नात लय शिकली हिचं काही पान नोकरी पाण्याचं ते पोलीस लोक धावले ते म्हणे अ बाबा ती का गावची सभा आहे का मुख्यमंत्री सभा आहे बाबाजला तेवढ्याच साहेबांनी पाहिलं स्टेजवरून मुख्यमंत्र्यांनी ते म्हणे अ प्रशासन बाजूला काय म्हणणं आहे त्यांचं त्यांना इकडे बोलवा बाबा इकडे या पुढे या जागा द्या त्यांना या पुढे या आणि मग आले काय म्हणणं आहे बाबा तुमचं काही नाही ते माई नात लय शिकली बाई पुढे ही माई नात आहे लय शिकली आणि हिला नोकरी नाही काही नाही आम्ही गरीब लोक आहे काही नोकरी पाण्याचं पार साहेबीचं आम्ही हातावरली माणसं बाबा तुम्ही तुमच्या नातीची फाईल घेऊन शिक्षण मंत्र्याकडे जा आपण तुम्ही मुख्यमंत्री ना बाबा मी जरी मुख्यमंत्री असलो तरी पण ते शिक्षण खातं मीच त्यांना दिलंय तसं तुम्ही जरी पांडुरंगाचे भक्त असले तरी पण यश नावाचा गुण पांडुरंगानेच मारुतीला दिलेला आहे म्हणून यशे थोरविला मारुती सगळ्या बाया स्वयंपाक करताना हनुमान चालीसा म्हणत स्वयंपाक करा हरिपाठ म्हणत स्वयंपाक करा तुमच्या पाठ नाही मोबाईल मध्ये लावा परिणाम सात्विक अन्न तयार होईल आणि ते अन्न जे खातील त्यांची वृत्ती सुद्धा सात्विकच होईल आहे का नाही यशे थोरविला त्यांच्या घरात खूप आजार आहे आजार एक नीट झाला का दुसरा आजारी तो नीट झाला का तिसरा आजारी त्यांनी सुद्धा हनुमंतरायाची उपासना करायची का बरं नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमंत बीरा ज्यांच्या घरामध्ये पिशाच्य बाधा आहे ते बाहेरचं आतलं काहीतरी राहतं ते असेल काही तर त्यांनी सुद्धा हनुमंतरायाचीच उपासना करायची भूत पिशाच निकट नाही आवय महावीर जप नाम सुनावय हे दोन मंत्र जर म्हणले तर पिशाच्य बाधा जवळ येत नाही आणि आजार पण जवळ येत नाही आणि मग पूर्ण हनुमान चालीसा श्रद्धेनं जर म्हणले तर जो यह पडे हनुमान चालीसा होय सिद्धी साखी गौरीचा सगळ्या सिद्धी त्याच्या वाटाला येतात काय थापा मारता महाराज आम्ही तर रोज हनुमान चालीसा म्हणतोय हो ना माहिती ना मला तुमची हनुमान चालीसा श्री गुरुचरणाजी हे आपली हनुमान चालीसा संपली बी 2 मिनिटात अशी नाही मग ग्रंथ येतो पुस्तक नाही त्याला असा हातात घ्या आणि प्रत्येक शब्द श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी बर नहु रघुबर बिमल जसु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धी विद्या देहु मोई हरऊ क्लेश विकार प्रत्येक शब्द वाचताना माझा हनुमंत दादा माझ्याशी गप्पा मारतोय हा भाव ठेवून वाचा कृपा करी हरी तयावरे कृपा करी हरी तयावरे कृपा करी हरी तयावरे भाव धरुनिया हे हनुमान चालीसेच चाललं होतं है की नाही भाव धरून
ज्ञानेश्वरीच्या बाबतीतलाच अभंग आहे हा, आहे का नाही? महाराजांचा, एकनाथ महाराजांचा भाव धरून जर ज्ञानेश्वरी वाचली, आहे का नाही, एक एक अक्षरात माझा रमाकांत आहे. तसा हनुमान चालीसा वाचताना सुद्धा असंच म्हणायचं, प्रत्येक शब्दातून माझा हनुमंत दादा माझ्याशी गप्पा मारतोय, कृपा करी हरी तयावरी, बस, आहे का नाही? आणि म्हणून देवाला शरण जायचं. यश नावाचा गुण त्यांना दिलाय. औदार्य कर्णाला देऊन टाकलं, आहे का नाही? यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, रावणाला मारलं, बिभीषणाला लंका देऊन टाकली. आणि तो असा उदार परमेश्वर आहे, त्याला शरण जा. का देवाला शरण जायचंय? दुसऱ्या चरणात धन कुबेराचे देह एकलाचे, 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 धन कुबेराचे. इथे मनुष्याची काय आहे, येथे मनुष्याची काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, देह एकलाचे, धन कुबेराचे 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 देह एकलाचे, धन कुबेराचे. का देवाला शरण जायचं? देह हे काळाचे, धन कुबेराचे. हा देह काळाचा आहे आणि धन कुबेराचा आहे. तेथे मनुष्याचं काय? आपलं इथं एकाच मिनिटाचं उदाहरण आहे. 10:41 झालीत ना आता, त्यांनी सांगितलं. थोडं राहिलं आपलं कीर्तन. ऐका आता, इकडे लक्ष द्या. 1 मिनिटाचं उदाहरण देतो, हे चरण पूर्ण करतो. 2 शिक्षक माझ्या समोर बसले म्हणून त्यांचं उदाहरण आपल्याला देतो. आपल्या चांदोरीच्या शाळेमध्ये एका शिक्षकांची बदली झाली. माझ्याकडे पहा, ताट बसा. चहा पिऊन यायचं का? ऐका, इकडे लक्ष द्या. एका शिक्षकांची बदली आपल्या चांदोरीला झाली. चांदोरीला बदली झाली, ते पहिले चालले काय? बदली झाली. ऐका, इकडे लक्ष द्या. चांदोरीच्या शाळेमध्ये बदली झाली आणि त्यांची पहिली बदली 100 किलोमीटर होती. पहिले ते ज्या शाळेत होते ना, ते गाव चांदोरी पासून 100 किलोमीटर. त्यामुळे त्यांची बायको आणि दोन्ही पोरं तिकडेच होते त्या गावाला. आणि एकाएकी बदली झाली. शिक्षकांना येऊन 8 दिवस झाले चांदोरीला. त्यांनी एका बाबांसारख्या बाबांची भेट घेतली. म्हणले, बाबा तुम्ही इथलेच? हो. कोण तुम्ही? म्हणले, ठरले मी. बरोबर बाबा, माझी थोडी अडचण आहे. काय बाबा? काय सर? मी तुमच्या गावात बदली होऊन आलोय, शाळेवरती शिक्षक म्हणून आलोय. बाबा म्हणले, अरे वा, छान गोष्ट आहे. पण बाबा, माझी एक अडचण अशी, माझी पहिली बदली ज्या गावाला होती ते गाव इथून 100 किलोमीटर आहे. माझी बायको तिकडे, माझी दोन्ही पोरं तिकडे, मला काही करमत नाही. 8 दिवसापासून मी इथं आलोय. माझी राहायची व्यवस्था नाही. नाशिकहून अपडाऊन करतोय पाहुण्याच्या घरून. तर माझं असं म्हणणं आहे बाबा, तुमच्या चांदोरी गावात जर एखादं असं पडलेलं घर असेल, बा पडलेलं म्हणजे ज्या घरात कोणीच राहत नाही आणि ते राहायला सगळे मळ्यात आहे, असं एखादं रिकामं घर असेल तर मला सांगा. बाबा म्हटले, आमचंच घर आहे ना, तुम्ही राहा. आम्ही राहायला मळ्यात येईल आम तिकडं, तुम्ही राहा. देवाबत्ती लागल. म्हटले, काही भाडं बिडं काही देऊ नका, तुम्ही माझ्या मुलासारखे. नाही असं नका, व्यवहार असं काही करू नका. करार झाला 5 वर्षाचा. किती वर्षाचा? 5 वर्षाचा करार झाला. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला भाडं ठरलं. शिक्षक त्या घरात राहू लागले. 4 वर्ष झाले, 4.5 वर्ष झाले, पावणे 5 वर्ष झाले आणि 5व्या वर्षातले फक्त 15 दिवस राहिले करार संपायला त्या घराचा आणि शिक्षकांचा. 15 दिवस राहिल्याबरोबर शिक्षकांनी त्या बाबांना हात मारले. रस्त्याने चालले होते. बाबा इकडे कुठं? काही नाही, इकडे आलतो. बरोबर. गेल्या 5 वर्षापासून तुमच्या घरात मी राहतोय. लय भारी काम चाललं होतं.
तुम्ही माझ्या वडिलांच्या वयातले, तुमच्या आशीर्वादाने आम्ही तुमच्या घरात राहतोय आणि लय भारी काम झालं. आता करार संपत आलाय, फक्त 15 दिवस राहिले. तर मी तुम्हाला हात जोडतो, अजून 2 महिने फक्त मला तुमच्या घरात राहू द्या. शक्य आहे का? शक्य आहे? करार संपला, 5 वर्षाचा घर खाली करायचं. भाड्याचं घर आहे, करार होता 5 वर्षाचा, करार संपला, घर खाली करायचं. तसं शरीर हे भाड्याचं घर आहे. करार झालाय 50 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष आणि भाडे करू आहे आत्माराम. करार संपला की हे भाड्याचं शरीर घर खाली करायचं. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहेर निकलना पडेगा. घराचा आणि बाबा सरांचा करार संपल्यानंतर जसं घर खाली करावं लागतं, तसं शरीराचा आणि आत्म्याचा करार झालाय. वय वर्ष 80, वय वर्ष 60, वय वर्ष 90. तो करार संपला की मग आत्माराम भाडे करून ते शरीर सोडायचं आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करायचं. पहिलं शरीर टाकायचं. देह हे काळाचे आणि मग आपण गेल्यावर पैसा कोणाचा आहे? धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे? विठोबार कुमारी विठोबार कुमारी गाड्या वाजवा आणि म्हणा विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी गाड्या वाजवा म्हणा विठोबार कुमारी आहा विठोबार कुमारी 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 जय जय विठोबार कुमारी आहा विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी आहा विठोबार कुमारी कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम श्री संत नारायण महाराज की जय. बजरंगबली हनुमान की जय. गोपाल कुमाई विठोबार कुमारी गोपाल कुमाई विठोबार कुमारी गोपाल कुमाई विठोबार कुमारी विठोबा हा कीर्तन आपलं संपलंय, वेळ आपला संपलाय. एक 10 मिनिटं फक्त आपले राहिलेत. तेवढे 10 मिनिटं लई महत्वाचे. तेवढे बारकाईने ऐका आणि घरी घेऊन जा. सगळ्या कीर्तनाचं सार आहे. आयुष्यभर दुःखी राहायचं नसेल, समाधानी राहायचं असेल तर एवढं एक उदाहरण घरी घेऊन जा. संपलं आपलं कीर्तन. हे बघा, ताट बसा सगळे. समाधान कुठल्या बाजारात मिळत नाही. आनंदी राहायचं असेल तर सगळे लोक माझ्या सहित पार, तुम्ही आपण सगळेच माणसं, आदरणीय दोन्ही तिन्ही शिक्षक मंडळी, आपण सगळे कशाच्या मागे लागलोय? सुखाच्या मागे लागलोय, समाधानाच्या मागे लागलोय. पण मिळालंय का कोणाला? नाही मिळत. ते कुठल्या बाजारात मिळतं का? ते कुठं विकत मिळतं का? नाही ना मिळत. हे बघा, वाक्य कसं आहे बघा. समाधान कुठल्या बाजारात मिळत नाही, समाधान कुठं विकत मिळत नाही. बाकी सगळं बाजारात मिळतं ना. सोमवारी समजा चांदुरीच्या बाजारात तुम्ही आले आणि त्या बाईंना म्हटले, मावशी हे 20 रुपये घ्या टमाटे द्या, ती बाई देईल. मावशी हे 20 रुपये घ्या बटाटे द्या, ती बाई देईल ना. मावशी हे 30 रुपये घ्या मेथीची भाजी द्या, त्या बाई देतील ना. पण आज कुठं झालं का? मावशी हे 500 रुपये घ्या, समाधान द्या. तिने तुमच्याकडून 500 रुपये घेतले, आहे की नाही, ते पोत्या खाली घातले, समाधान घेतलं आणि तुमच्या पिशवीत टाकलं, समाधान घेऊन तुम्ही घरी आले. आज कुठं झालं? समाधान कुठल्या बाजारात मिळत नाही, समाधान कुठं विकत मिळत नाही. त्यासाठी गरज चांगल्या विचाराचीच आहे आणि ते चांगले विचार फक्त संतांच्या संगतीतच मिळत असल्यामुळे संतांचा आग्रह, संत समागमे आदरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह
समाधान, सुख म्हणजे समाधान, समाधान म्हणजे सुख फक्त संतांच्या संगतीत मिळत असल्यामुळे हे कीर्तन ऐकून चांदोरीचा एक जण गाडीत बसला. पुढं गाडीत बसला. सकाळी दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या गाडीत बसला, डायरेक्ट गाडी काढली, डायरेक्ट आळंदीला आला. माऊलींच्या मंदिरात आला. माऊली बसले होते. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळछंद, कथा कीर्तन करीतो बाबा बाळछंद. आहे का नाही? माऊली बसले होते समाधी अवस्थेत आणि हातीत आला चांदोरीचा. माऊली, सुख आणि समाधान फक्त संतांच्या संगतीत मिळतंय असं रात्री चांदोरीच्या कीर्तनात ऐकलं म्हणून तुमच्याकडे आलोय. लय टेन्शन मध्ये असतो मी सध्या माऊली, लय टेन्शन आहे माझ्या पाठीमाग, लयच लयच म्हणजे माझ्या वाट्याला समाधानच नाही माऊली. पण रात्री ते कीर्तनात ऐकलं चांदोरीला, त्यांनी सांगितलं की सुख आणि समाधान फक्त संतांच्या संगतीत मिळतंय आणि म्हणून तुमच्याकडे आलोय. माऊली म्हटले एक काम करा, सध्या तुम्ही माझ्याकडून ऐकण्यापेक्षा तुम्ही देऊला जा, कोर्ट तिकडे आहे सध्या. हा, मग तो देऊला आला. संत समागमे धरावी आवडी, तो देऊला आला. इकडे म्हणा थोडं लावलं. तो देऊला आला. तुकाराम महाराज बसले होते. पांडुरंग पांडुरंग पांडुरंंग. हातीत आला आणि महाराजांच्या हाताला हात लावला. महाराजांनी डोळे उघडले. कोण तुम्ही? मी टरले. बरोबर. कुठले? चांदोरी. चांदोरीला ते विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी धुमधुमली चांदोरी महिन्याची पौर्णिमा. हो हो, तिथलाच मी. बर बर बर. काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, सुख आणि समाधान कुठे मिळतं याचा पत्ता विचारायला आलोय. रात्री कीर्तनात ऐकलं मारुती मंदिरात, त्यांनी सांगितलं की संतांच्या संगतीत सुख मिळतंय. ते ऐकून आळंदीला आलो, पण माऊलींनी सांगितलं तुमच्याकडे जा म्हणून तुमच्याकडे आलोय. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. महाराज म्हटले ते सुख आणि समाधान ठेवा बाजूला टरले, पण पुढच्या शुक्रवारी तुम्ही मरणार आहे. काय बोलता? हो हो, मरणार आहे. परत तो हार घेऊन गेलता, बोक्याची डबी घेऊन गेलता, पेड्याचा बॉक्स घेऊन गेलता. ते असं म्हणल्याबरोबर त्याच्या हातातलं ते सगळं सामान खाली पडलं. काय बोलता तुकाराम महाराज तुम्ही? हो हो, तुम्ही पुढच्या शुक्रवारी मरणार आहे. तो तसाच परत निघून आला चांदोरीला. येऊ का राहू काहीच नाही म्हणला. रोज सकाळी उठायचा, संध्याकाळी झोपायचा, सकाळी उठायचा, संध्याकाळी झोपायचा. गुरुवारी संध्याकाळी झोपताना बायकोला हाक मारली, भावाला हाक मारली, आई वडिलांना हाका मारल्या, पोरांना हाका मारल्या. म्हणजे इकडे या. सगळ्यांना जवळ घेतलं आणि बायकोला म्हणलं, बायको अय बायको, लय हाणलं तुला, लय हाणलं तुला आजपर्यंत. अगं रोजाने जायची ग तू, रोजाने जायची. ते पैसे मी चोरायचो, दारू पिऊन यायचो, लय हाणायचो ग तुला. माफ कर बाई, माफ कर. पोरांना म्हणलं, पोरो अरे तुम्ही माझे पोर आहे, तुम्ही 8वीला शाळेत जाते हे मला काल कळलं. मी इतका दारूच्या आहारी गेलो होतो, पालक म्हणून तुमच्या शाळेतही आलो नाही, तुम्ही कितीला आहे मला अजून माहित नाही रे. माफ करा पोरो. बाबा तुम्ही माझे वडील हो. एक दिवस सोसायटी समोर तुमच्या कमरात लात घातली हो मी. माफ करा मला, माफ करा, माफ करा. आईला म्हणला, ए आये आये ए आये, लय अपमान केला तुझा ग, लय अपमान केला ग दारू पिऊन. भर माणसामध्ये तुझा अपमान केला, बायांमध्ये तुला वाईट वाईट बोललो, माफ कर. पण प्रॉब्लेम असा झाला दादा, त्यांना जी बायको करली होती ना ती पोरगी, ती त्यांना मामाची पोर करली होती. ती डायरेक्ट खवळली. ती म्हणली ज्ञानाचं फोन काय लावली वटवट वटवट. दिवसभर काम करायला लागत, उठलं कावापासून लावली वटवट वटवट वटवट. दिवसभर काम करून थकलोय आम्ही, घ्या पण. ती म्हणली अगं असं काही म्हणू नको, तुला वाटतंय का मी दारू पेले? माझ्या तोंडाचा वाज घे, मी काय दारू बिरू पेल नाही. पण मी मागच्या शुक्रवारी त्याने का आपल्या गावात सप्ताह होता नागपंचमीचा, ते बेंडळीचे महाराज आले होते, त्यांनी सांगितलं नव्हतं का सुख आणि समाधान संतांच्या संगतीत मिळतं. म्हणून मी तुकाराम महाराजांकडे गेलो. पण तुकाराम महाराजांना मी समाधानाचा पत्ता विचारल्याबरोबर तुकाराम महाराज म्हटले तुम्ही शुक्रवारी मरणार आहे. आणि त्यांचे वाक्य काय आजपर्यंत खोटे नाही झाले. आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार आहे, उद्या मी मरणार आहे. ती म्हणली झोपा, नका डोकं लावू, झोपा. झोपला ना तो आणि शुक्रवारी उठला. त्याची बायको म्हणली का तुम्ही तर मरणार होते? तो म्हटलं अगं दिवसभर राहतोय शुक्रवार, दिवसभर राहतोय. 12 वाजेल तरी हा जिवंतच. संध्याकाळचे 6 वाजले बाबा तरी जिवंतच. रात्रीचे 9 वाजले दादा तरी हा जिवंतच. रात्री 12 वाजता त्याची बायको म्हणली, म्हणले ते तुम्हाला तुम्ही
जास्त झाली तुम्हाला. झोपा. तो म्हणला काय भानगड झाली, काय कळालंच, मी तर मरणार होतो. तुकोबारायांचे वाक्य तर काही खोटे नाही झाले. एकनाथ महाराजांचे वाक्य खोटं झालं नाही आजपर्यंत. एकनाथ महाराज म्हणले होते, ऐका दादा, कलियुगाची थोरी पुत्र होईल पित्याचा वैरी झाला. बाप जर घरामध्ये आला तर पोरगा बाजून निघून जातो, पोरगा जर घरामध्ये आला तर बाप बाहेर निघून जातो. एकनाथ महाराज म्हणले होते, बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागला. एकनाथ महाराज म्हटले होते, थोर थोर पर्वत दादा उडून जातील, गेले उडून. कसे काय? आणि तिचे वारा सुटला आणि भले भले डोंगर पोखरले, आतमधून बोगदा तयार करून भला मोठा हायवे तयार केला. काही काही डोंगरच खडीक्रेशर लावून डोंगरच गायब झाले, प्लॉट तयार केले. एक एक वाक्य एकनाथ महाराजांचं खरं झालं. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणले होते, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. डोळ्यासमोर आपले पोरं जातील, काहींचे पोरं गेलेत, आईबाप जिवंत आहेत तर त्यांचे पोरं या जगात नाही. अटॅक पायी गेले, कॅन्सर पायी गेले, व्यसनापायी गेले, ऍक्सिडेंट मध्ये गेले, कोरोनाच्या काळात गेले. एक एक वाक्य खरं झालंय म्हणला. आणि हेच वाक्य कसं काही खोटं झालं? ती म्हणली झोपा ना, काय लावली बडबड, झोपा. अहो शुक्रवारी झोपला, शनिवारी परत उठला. त्याची बायको म्हणले होते तुम्हाला मी. तो म्हणला मी खरंच जिवंत आहे. अहो खरंच जिवंत आहे, घे बरं चिमटा. जिवंत ना, घेरा चिमटा. अहो खरं घेरा चिमटा. चिमटा घेतल्यानंतर तो खरंच जिवंत आहे अशी त्याची खात्री झाली. त्यांनी परत नवे कपडे घातले, गाडीत बसला आणि आला देवला. देवला आला, कदाचित ते देवलाच निघाले असतील. ऐका इकडे बा, 5 मिनिट राहिला आपला. ऐका आता, इकडे बा, इकडे बा. तो देवला आला आणि देवला आला, तुकाराम महाराज बसले होते. पांडुरंग पांडुरंग. महाराज डोळे उघडा, डोळे. काय? मी टरले. महाराज म्हटले म्हणजे ते नाही का, मागच्या गुरुवारी मी आलो होतो, शुक्रवारी तुम्हाला मी सुख आणि समाधानाचा पत्ता विचारला होता, तर तुम्ही मला म्हणले होते शुक्रवारी मरणार आहे. आज शनिवार आहे, मी काय मेलो नाही काल. महाराज म्हटले तुम्ही ते मरायचं सोडा बाजूला, तुम्ही 8 दिवस काय केलं ते सांगा. काही नाही म्हटले महाराज, मी लई दारू प्यायचो, 8 दिवस दारूच नाही पिलो, बायकोला मारलं नाही म्हटलं. पोरं शाळात कितवीला आहे मला माहितीच नव्हतं, काल कळलं मला. त्यांच्या शाळेत गेलो, पालक मेळावा घेतला, लय आनंद घेतला. बरोबर. अजून काय केलं? काही नाही, भावाचं माझं जमिनीहून लय लागेल होतं, त्याला कोर्टात खेचला होता मी. कोर्टातून काही नाही झालं, त्याला मारेकरी घालून मारायचा प्रयत्न केला. त्याची माफी मागितली, ती जमीन त्याच्या नावावर करून दिली. घे म्हणले, तुला मला मारायचं उद्या. आईची माफी मागितली, वडिलांची माफी मागितली. म्हटले अजून काय केलं? काही नाही, चांदुरीत आमच्या गावात लय मोठा सप्ताह चालू आहे म्हटले. एकनाथ महाराज, देवडे महाराज आलेले म्हटले, श्रीराम महाराज आलेले आहेत म्हटले, लय मजा आहेत म्हटले. हो, पारायणाला बसलो ना मी, मधीच बसलो पारायणाला. अजून काय केलं? काही नाही, चटया उचलायचो, पंक्तीला जेवायला गेलो का त्यांचे पात्रवाड्या उचलायचो, बाहेर न्यायचो, सेवा करायचो, माळ घातली गळ्यामध्ये, भजन करायचो, नामस्मरण करायचो. महाराज म्हटले मग तुम्हाला आता कसं वाटतंय? म्हटले एकदम समाधान वाटतंय. महाराज म्हटले मग रोज असंच राहत जा. रोज सकाळी उठल्यानंतर माझं मरण फक्त 8च दिवस राहिले असं समजून दिवसाची सुरुवात करा. कायम समाधानी राहाल. कोणाची निंदा तुमच्याकडून घडणार नाही, कोणाबद्दल वाईट द्वेष मत्सर तुमच्याकडून वाढणार नाही. हे कायम सांभाळा आणि देवाला शरण जा. निवृत्ती ज्ञानदेव नाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्षाबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्षाबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नाम